मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। आरोपी जुबेर अन्सारीनं मीरा रोडच्या नयानगर परिसरामध्ये 2 सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून हल्ला केलेला होता। मात्र या हल्ल्याचं दहशतवादी कनेक्शन असल्याचं समोर आलेलं आहे। या जुबेर अन्सारीचे आयसिसशी संबंध असल्याचे धागेदोरे हाती आलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर या हल्ला प्रकरणात एटीएसची एंट्री झालेली आहे। जुबेरनं केलेला चाकू हल्ला हा दहशतवादी हल्ला असल्याचं समोर आलंय। लोन वुल्फ अटॅकचा नावाचा दहशतवादी हल्ल्याचा नवीन पॅटर्न असल्याचं बोललं जातंय। एका दोघांनी हल्ला करायचा आणि त्याचं लाईव्ह करणं या लोन वुल्फ अटॅक असं म्हटलं जातं। आरोपी जुबेर अन्सारी या हल्ल्याचं लाईव्ह स्ट्रीमिंगही करणार होता। जुबेरकडे एक चिठ्ठी सापडली असून त्यात आयसिस आणि धर्मांतरासंदर्भात उल्लेख असल्याची माहिती मिळते। या चिठ्ठीतील मजकुरावरून जुबेर अन्सारी हा कुणाच्या तरी संपर्कात असल्याची माहिती मिळते। जुबेर कुणाच्या संपर्कात होता, त्याला कोण मदत करत होतं हे शोधण्याचं आव्हान आता तपास यंत्रणांपुढे आहे। मुघलांचा जमाना होत होता तसं करायची सुरुवात केली आहे। त्या एकेकाला बरोबर उत्तर दिला जाणार आणि सगळ्यांना जेलमध्ये पाठवलं आहे। मीरा रोड मध्ये जो नया नगर आहे तिकडे काही माथे फिरू आला होता। तो आतंकवादी आहे, अतिरेकी आहे, त्यांच्या कुठल्या ग्रुप बरोबर संबंध आहे आता त्याची तपास चालू आहे एटीएस कडून। महाराष्ट्र पोलीस आणि आमचे जे एटीएसचे अधिकारी आहेत जे खूप कार्यक्षम आहेत त्यांच्याकडून अशी अपेक्षा करतो की एक जोरदार असा एक इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि एक माहीत पडला पाहिजे की यांच्या मागे कोण होता।